लोकनेता स्वर्गीय दीवा पाटिल की 99वीं जयंती के अवसर पर पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत द्वारा वाशी गांव में रक्तदान शिविर और वाशी रेलवे स्टेशन पर वृक्षारोपण कार्यक्रम का आयोजन किया गया था और शाम को वाशी के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर विविध संस्थाओं द्वारा विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया था, जिसमें खास तौर पर उपस्थित रहे वन मंत्री गणेश नायक, पूर्व विधायक संदीप नायक, पूर्व सांसद संजीव नायक, पूर्व महापौर जयवंत सुतार, पूर्व महापौर सुधाकर सोनवने और मुंबई से आए हुए कोली समाज के लोगों के साथ साथ बड़ी संख्या में दीवा पाटिल को चाहने वाले लोग शामिल रहे। इस मौके पर आए हुए सभी लोगों ने लोक नेता दीवा पाटिल द्वारा लोगों के लिए किए गए अच्छे कार्यों को याद किया गया और आए हुए सभी लोगों ने अपनी भावनाएं व्यक्त की। त्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो लढा उभा केला तो यशस्वी होईल का नाही होईल याची कोणाला कल्पना नव्हती, परंतु मन एकाग्र करून सर्वांना सोबत घेऊन धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या पलीकडे, पक्षाच्या पलीकडे जाऊन दिवा पाटलांनी सर्वांना एकत्र केलं आणि लढा दिला आणि तो लढा यशस्वी झाला। आज दिवा पाटलांच्या 99व्या जयंती निमित्तानं होऊ घातलेल्या अंतिम टप्प्यामध्ये असलेल्या नवी मुंबईतलं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याला स्वर्गीय दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव हे निश्चितपणे दिलं जाणार आहे आणि एप्रिल महिन्यामध्येच त्याचं साधारणपणे ऑपरेशन सुरू होईल। त्यावेळेला त्या अनुषंगानं दिवा पाटलांच्या विचारावर त्यांचं सरवलेलं प्रेम करणाऱ्या सर्व घटकांना अतिशय आनंद होणार आहे। आज दिवा पाटलांचं आठवण हे दिवा पाटलांच्या नावासाठी नाही, पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना त्याच्यातून स्फूर्ती मिळावी, प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या हातून असं समाजाचं कार्य घडावं यासाठी श्री दशरथजी भगत यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी ही या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला। त्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग घेतला आणि निश्चितपणे हा मेसेज समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत जाईल आणि समाज आपल्या हिताकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार जीवन व्यतीत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल असा विश्वास मी व्यक्त करतो। प्रथम दिवा पाटील साहेब यांची 99वी जयंती आहे आणि दिवा पाटील साहेबांना या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम। आज दिवा पाटील साहेबांचा जन्मदिवस आहे, त्याचसोबत ऊर्जेचा जन्म आहे, संघर्षाचा जन्म आहे, आंदोलनाचा जन्म आहे। हे कशासाठी? जो गोरगरीब आणि कष्टकरी आणि तळागाळातील बाधित नागरिकांना न्याय मिळण्यासाठी आज या ठिकाणी जयंती या ठिकाणी साजरी म्हणजे दिवा पाटलांचे जे काही विचार आहेत ते विचाराने प्रेरित होऊन जी नव तरुण आहेत त्या नव तरुणांनी त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी एकत्रित झाले पाहिजे, संघटित झाले पाहिजे, संघर्ष केला। त्यासोबत जे येणाऱ्या पिढीला प्रश्न उद्भवतील पण या पिढीला देखील प्रश्न आहेत, त्यांचे अनेक प्रश्न मग मच्छीमारांचे असतील, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे असतील, जे बाजार समिती असतील, या शहरातले असतील, झोरपट्टीतले असतील, अनेक सर्वांचे प्रश्न प्रश्न सर्वांचे प्रश्न संपत नाही, पण संघर्ष पेटला। दिवा पाटील साहेबांकडून आपण काय घेऊ शकतो? एक ऊर्जा घेऊ शकतो, शक्ती घेऊ शकतो, संघर्ष करण्याची शक्ती घेऊ शकतो। शेवटी संघर्षाशिवाय न्याय मिळत नाही, रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळत नाही, कारण जे काही कायदे निर्माण झालेले आहे ते संघर्षातून झालेला आहे, ते आंदोलनातून झालेला आहे। प्रत्येक कायदा हा रक्ताने लिहिलेला आहे, कारण संघर्ष झाला तिथे रक्त पडलेला आहे आणि त्याच्यानंतर तो कायदा निर्माण झालेला आहे, तो अधिनियम निर्माण झालेला आहे। कारण या ठिकाणी आज आमच्या ज्या महिला आहेत त्या महिला मुंबईवर आलेल्या आहेत, ते भाऊ आमचे मुंबईवर आलेले आहेत। काय प्रश्न त्यांचा आहे? त्यांचे प्रश्न मग मार्केटचा विषय असेल, मुंबईमध्ये जे काही गावगावठाणे आहेत, त्यांच्या जमिनी आहेत, शेतीबाती आहेत, ते सगळे प्रश्न त्या ठिकाणी आहेत। परंतु आम्ही त्या ठिकाणी या मंडळीने देखील सांगतो, दिवा पाटील ही एक चळवळ होती, एक शक्ती होती। नाईक साहेबांनी या ठिकाणी त्यांना देखील आश्वासन दिलेलं आहे की आपण मंत्रालयामध्ये येऊन जे आपले काही भूमिपुत्रांचे जे प्रश्न असतील, शहरी भागातले काही प्रश्न असतील, झोरपट्टी भागातले प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन या, आपण त्याची सोडू, त्याला दिशा देऊ, त्याला मार्गस्थ करू। परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना माझे आज आपण जे काही आज जयंती आहे ते जयंती निमित्त आहे, जयंती हा निमित्त आहे। या जयंतीमध्ये आम्ही काय घेऊन जाऊ शकतो
तर या ठिकाणी आमची पिढी, भविष्यामध्ये आमच्या मुलांची पिढी, त्यांचे विविध हक्क आणि अधिकार आहेत. ते हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी आंदोलन करणे गरजेचं आहे. पण आंदोलनाला शक्ती हवी आहे, प्रेरणा हवी आहे, ऊर्जा हवी आहे. ते कुठून मिळणार? ते दिबा पाटलांच्या विचारातून मिळणार. आज ते विचार घेण्यासाठी आम्ही आलो नाही, ते प्रेरणा घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि मग त्याच्यासाठी आम्ही एकत्र राहू आणि संघटित हो आणि संघर्ष करू. आज या ठिकाणी आमचे सगळे महिला मंडळ आणि सगळे मुंबईचे लोक आहेत. त्यांचे काय प्रश्न? नव्या मुंबईचे प्रश्न इथे भूमिपुत्र असतील किंवा शहरी पुत्र असतील किंवा शहरी पुत्र असतील, यांचे प्रश्न आहेतच. पण नवी मुंबईचे जे भूमिपुत्र आहेत त्यांचे तर काही प्रश्न आहेत. त्यांचे गावगाठांचे प्रश्न आहेत, मच्छीमारांचे प्रश्न आहेत, मच्छी विक्रेत्यांचे प्रश्न आहेत. हे देखील या ठिकाणी आपले त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या समोर येऊन व्यतीत होते. मी मीडियाला विनंती करतो, आपण जगाला दाखवू शकतो की मुंबई मधला जो भूमिपुत्र आहे त्यांची तळमळ काय, त्यांची व्याथा काय, त्यांच्यावर अन्याय कसा होतोय, कशा पद्धतीने त्यांना दाबला जातोय, कसं त्यांना पिचला जातोय, कसे त्यांचे मार्केट डिस्काउंट घेतले जाते. जे ब्रिटिश कालापासून जे मार्केट आहे, मरोल मार्केट हे ब्रिटिश कालापासून, असे अनेक मार्केट. त्या मार्केट कोणाचा अधिकार आहे? त्या भूमिपुत्राचा अधिकार आहे. ते भूमिपुत्राची त्या ठिकाणी हक्क आणि अधिकार आहे, ते त्याला दिला पाहिजे. चेअरमन नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमॅन आज मच्छीमारांवर नाही म्हटलं तरी प्रत्येक प्रोजेक्ट मागे आमची लोक हॅरेस होतात. काही ना काही जमीन जाते, समुद्र जातो, खाड्या जातात, एव्हरीथिंग इज गोइंग. मग आम्ही कोळ्यांनी नुसतं बोलायचं मुंबई आमची कोळ्यांची नाही कोणाच्या बापाची असं म्हणण्यामध्ये काय अर्थ राहिलाय? अर्थ संपलेला आहे. पण तरी पण आम्ही जगतोय, भांडतोय सगळं. कुठलाही प्रोजेक्ट घ्या तुम्ही, आज प्रत्येकाला भांडावंच लागतं. का भांडावं लागतं? दिबा पाटलांच्या नावासाठी भांडण्याची गरज काय होती? आमचा माणूस आहे, आमचं जी आहे दैवत, त्यांचं नाव द्यायला काय हरकत होती? पण नाही, कोणतरी एक काडी लागतोय आणि त्याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष, असेच संघर्ष करायचे आम्ही. मुंबईमध्ये ही स्टोरी आहे. आज मॅनग्रुव्हचं वन खातं करून टाकलं. वन खातं केलं, गावा बाजूला आमच्या मॅनग्रुव्ह आहेत आणि ती मॅनग्रुव्ह आज जंगलपट्टी म्हणून जाहीर केलंय. आणि जंगलपट्टी जाहीर केलं म्हणजे आम्ही त्याच्यात फिशिंग नाही करायची, आमची बोट नाही लावायची. पण आमचे तिकडे मासे खाद्य म्हणून यायचे, ते खाद्य मासे येतात, तेच आम्हाला मिळतात. तेही तुम्ही नाहीसे करताय. आज बाजार घ्या आमच्या मुंबईतले, एकही बाजार सोडलेला नाही. डेव्हलपमेंटच्या नावाखाली सगळे बाजार जमीनदोस्त केले जातात. आणि महिलांना जेव्हा लायसन द्यायची वेळ येते तेव्हा त्या महिलांना लायसन, जुन्या महिलांना जे ब्रिटिशकालीन मासे विकायच्या त्यांना सुद्धा लायसन नाही. म्हणजे हे नियम करताना आम्हा कोळ्यांना कधी घेतले का? नियम बनवताना नाही. तुम्ही बसता चार भिंतीमध्ये आणि नियम करता, त्या नियमाने आम्हाला पुढे चालवता. हे हा कुठला न्याय? पण राज्य आमचं, सगळं आमचं, मतदार आम्ही, सगळं आम्ही, मग आम्हाला न्याय का नाही? प्रत्येक वेळेस लढायचं, भांडायचं, आम्ही रडत बसायचो. महिला रडतील, आम्ही मागे उभे राहणार. कशासाठी हे चाललंय सरकारने? आता तरी लक्ष द्यायचंय. बस झाला, मी खूप त्रास घेतलाय. 75 years ऑफ द इंडिपेंडन्स आम्ही लढतोय, झगडतोय, करतोय. पण कधी जरी आम्हाला सुखाने घास खायला द्या. आम्ही म्हणतोय ते आमचं मान्य करा. आम्ही एक्स्ट्रा काही मागत नाही. कोळी, आगरी, भंडारी हे कधी तुमच्या घशावर हात देत नाही. आमच्या जमिनीवर, आमच्या हक्कांवरच आम्ही मागवतोय. तेही हक्क हिरावून घेणार. मग आम्ही करायचं तरी काय नक्की? नाही तर आम्ही भारतीय नाहीत का? भारतीय नसाल तर तुम्ही सांगा तुम्ही भारतीय नाही, तुम्ही चालते वा, आम्ही जातो. कोण तुम्ही? मग तुम्ही स्वतः भारतीय कसे होऊ शकता जेव्हा आम्ही नाही? म्हणून बस झालं, एवढं सांभाळून घ्या आणि आमचं जे काही मागणं आहे ते मान्य करा. बुलंद आवाज म्हणजे आमचे दशरथ दादा भगत, दादांची पूर्ण फॅमिलीने जसं काय ह्या संघर्षामध्ये दिबा पाटीलांच्या पूर्ण याच्यामध्ये वाहून घेतलेलं आहे पूर्ण कुटुंबाने. तर दादा आणि गणेश नाईकजींच्या कार्याला मी सलाम करते. सर्वप्रथम माझी ओळख दाखवताना मी माझे स्वर्गीय पिताश्री श्री वसंतदादा वैती हे आमचे गणेश नाईक साहेब आणि बाबा हे एकदम जवळचे मित्र, गुरु, शिष्य. तर त्याच बाबांची मी भूमिपुत्री जी आहे ते आज या वाशी गावात आहे. पण आमचे गणेश नाईक साहेब हे आम्हाला पालघर जिल्ह्याचे वसईचे. तर मला एवढी आशा वाटते की आमचे जे प्रश्न आहेत, जे कोळी समाजाचे, आमच्या या भगिनी, आम्ही सतत संघर्ष करत आहोत. आम्ही
जसं काय आता दादांनी जेव्हापासून ही कर्नाला ही समिती स्थापन केली, माझ्या बरोबर आमच्या या वरिष्ठ भगिनी आहेत, राजश्रीताई भांजी, आणि आमच्या ह्या अशा 9 दुर्गा, ज्या 9 रणरागिणी आम्ही आपल्या समाजासाठी वाहून घेतलेल्या आहेत, त्या आमचा एकच उद्देश आहे की आपल्या ज्या ज्या कोळी बांधवावर, आपल्या भूमिपुत्रावर जिथे जिथे अन्याय होईल तिथे आम्ही आपला आवाज उठवायला कधीच कमी पडत नाही. ताई आणि आम्ही जवळजवळ मागच्या हा जो मुंबईचा आराखडा आला, त्या आराखड्यामध्ये आपले सगळे 41 कोळीवाडे जे आहेत ते आपले सीमांकित दाखवलेले, त्या आराखड्यामध्ये आपले कोळीवाडे दाखवले. ते 180 कि 160 अशी मार्केट आहेत, लोकांची हक्काची आहेत, जे 80 वर्षाच्या आपल्या भगिनी अजूनपर्यंत त्या मार्केटला जातात. काही जे मरोळ मार्केट ताई अध्यक्ष आहेत, त्या मार्केटमध्ये ब्रिटिश कालीन मार्केट आहे, आणि त्या मार्केटमध्ये ताई एवढी 20-30 वर्ष संघर्ष करत आले. ते मार्केट हे होलसेल मार्केट आहे, त्या मार्केटचा हक्क आपल्या कोळी भगिनींना दिला पाहिजे, ते मार्केट पुनर्वसन झालं पाहिजे. आता आपण बघितलं आहे संघर्षामध्ये कितीतरी आपल्या या वरिष्ठांनी आहुती दिलेली आहेत. त्या ह्याच्याने मला एकच सांगायचं आहे की आपल्या हक्काचे जे आपल्या राज्यमंत्री गणेश नाईक जी आहेत, त्यांना मी माझ्या वसईतले पण प्रश्न आहेत ते मागे दादांनी आता मध्येच बोलले का मंत्रालयामध्ये एक बैठक आमची सर्व कोळी कार्य बघून 99व्या वर्षी सुद्धा एवढं जमल्याबद्दल खरोखर त्यांचं शिवरायांच्या सारखं त्यांचं कार्य असेल तेव्हा एवढी आज गर्दी आहे. 99व्या वर्षाने दुसऱ्या वर्षी 100 वर्ष होणार. खरोखरच अशा व्यक्तींचा आदर केला पाहिजे. आणि तसेच मुंबई आमची, महाराष्ट्र आमचा असताना आज आम्हाला अपंगासारखं केलं जात आहे. कारण शेतकरी आणि मत्स्य शेतकरी हा या देशाचा म्हणजे अन्न पुरवठा करणार आहे, त्यांच्या शेतीच्या जागा विकत घ्यायला लागला आणि आमचे समुद्र, आमचे गटारगंगा केलेले आहेत या सरकारने. खरोखरच या सरकारला माझी विनंती आहे की आमचं सगळं जे समुद्र साफ करा. आम्ही आज मरोळमध्ये कोळी भवनसाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि डिझाईन सुद्धा दिल्लीवरून आली, पण ती का थांबलंय? 100 कोटीना तुम्ही एवढे घाबरले अख्खा महाराष्ट्र, मुंबई आमचा असताना. अरे तुम्ही 500-1000 कोटी नाही त्या माणसांना देता, झोपडपट्टीवाल्यांना तुम्ही कोळी लोकांचा दर्जा देता. कोळी लोक ते नाही, आज मारवेमध्ये आमचा धारावी कोळीवाडा वसवण्यास आजचं सरकार करतंय, पण ते आम्ही मान्य करणार नाही. ते झोपडपट्टीवाले कुठून आले, काय आले, आधार कार्ड करून ते आमचे कोळीवाड्याची त्यांचं हे करून घेतात, परंतु आम्ही ते मान्य करणार नाही. आमचे कोळीवाडे कसे शाबूत राहतील? कारण आता कोळीवाडेच वाचले म्हणून या देशामध्ये खरोखर सरकार कोळीवाड्यांवर लुटलेलं आहे, पण एकही जमीन आम्हाला विकून देणार नाही. आणि आता महिला आम्ही लढा करतोय. आम्ही 2018 मध्ये एक लढा दिला होता मरोळ मार्केटसाठी, का मरोळ मार्केट आणि जितके आमच्या बाजारपेठे आहेत मुंबईमध्ये 108 बाजारपेठे आहेत, त्या आमच्या शाबूत राहिल्या पाहिजे आणि कोळीवाड्यांना कुणीही हात लावला नाही पाहिजे. एवढंच मी बोलून. आणि समुद्र आमची शेती, आणि जी शेतकऱ्यांना तुम्ही शेतीच्या जागा विकायला लावता आणि ते लालच दाखवता, तुम्ही 1000, 1 लाख, 2 लाख ते लालच कधीच देऊ नका. अरे ते लालच आणि तुम्ही अपंग करशाल आम्हाला. अरे पुढची पिढी काय राहणार मग ती? असं अपंग बनवू नयेस. त्यांना शेती करायला भाग पाडवा आणि मासेमारी करायला भाग पाडवा. समुद्र शेती आमची चांगल्या पद्धतीने करून द्या, हीच आमची सरकारला विनंती. धन्यवाद. जय हिंद.